नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारपांचं गूढ व भयकथा संग्रहाचं पुस्तक मैफल. यातली आपली आजची पुढची कथा आहे पूजा. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मेंबर्स ओनलीसाठीचं एक नवीन पुस्तक आपल्या चॅनलवर आलेलं आहे, रत्नाकर मतकरींचं गोंधळ. तुम्हाला माहिती आहे, मी कधीच कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करत नाही. त्याच्यामुळे कृपया आम्ही फुकट कथा ऐकतो आणि इकडे जातो आणि आम्ही पैसे का देऊ, अशा प्लीज नकारात्मक कमेंट्स नका करत जाऊ ना. नाही ऐकायचं नका ऐकू, कोणालाच जबरदस्ती नाही आहे राजांनो. ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐका, बाकी नाहीतर आपल्या नेहमीच्या कथा आहेच आहेत. त्याच्यामुळे अजिबात जबरदस्ती नाही. सर्वांना माहिती आहे आपण खूप प्रेमाने हे चॅनल चालवतोय, खूप प्रेमाने सगळं ऐकतोय, वाचतोय, जे काही आहे ते करतोय. त्याच्यामुळे नका ना असले निगेटिव्ह कमेंट्स करू. छान राहूयात ना सगळे, छान पॉझिटिव्हिटी पसरवूयात सगळीकडे. हां, ओके. आणि वळूयात आपल्या आजच्या पूजेकडे, आजच्या व्हिडिओकडे. त्याचं नाव आहे, कथेचं नाव आहे पूजा. नऊ वर्षांचा सदाशिव 4 वर्षांनी मोठ्या असलेल्या त्याच्या दादाबरोबर सारखा सारखा असायचा. दादाने कितीही टपला मारल्या, चिमटे काढले, कान पिरगाळले, तरी तो काही दादाचा पिच्छा सोडायचा नाही. आईकडे तक्रार केली तर ती उलट सदाशिवलाच रागवायची. तू कशाला लोचटासारखा त्याच्या मागे जातोस रे? पण तरीही काही एका मर्यादेपलीकडे दादा त्याला मारपीट किंवा शारीरिक पीडा देत नसे, कारण शेवटी त्यालाही घरच्यांची भीती होतीच. पण मग सदाशिववरचा त्याचा राग दुसऱ्या मार्गाने निघायचा. शिवाशिवीच्या खेळात सदाशिववर राज्य हमखास यायचं आणि त्याची दमछाक होईपर्यंत ते सारे त्याला पिदवायचे. किंवा त्यांचा रात्रीचा लपंडावाचा खेळ सुरू झाला की ते आधी सदाशिवला सांगत, तू भोज्जा हो, आम्ही तुला येऊन शिवू. पण अर्थात मागच्या अनुभवावरून कधीही काहीही न शिकलेला भोळा सदाशिव त्याला नकार देई. वास्तविक त्याला अंधाऱ्या जगाची विलक्षण भीती वाटायची. त्यांचा खेळ गल्लीतला 6-7 वाड्यांतून चालायचा. तशा लपायच्या जागा ठराविकच होत्या, पण दिवसाच्या प्रकाशात साध्या, उघड्या, निरुपद्रवी वाटणाऱ्या या जागा रात्रीच्या काळोखात जणू रूप पालटत भयकारी होत. तिघांनी चकवताना मनातल्या मनात सदाशिव आपल्यावर राज्य न येण्याची देवाची प्रार्थना करीत असे. पण तीही अर्धवटच प्रांजळ असायची, कारण राज्य आलं नाही तर त्या अंधाऱ्या जागांतून लपावं लागेल, आणि राज्य आलं तर त्याच अंधाऱ्या जागांतून शोध घ्यायला जावं लागेल. तेल्याच्या माडीला मागच्या बाजूने एक जिना होता, वर चौकोन होता. चौकोनात माडीचं मागचं दार होतं. ते वर्षानुवर्ष बंद होतं. ती एक लपण्याची आवडती जागा होती, पण सदाशिव तिथे रात्रीचा कधीही लपला नसता. खालचा जिना, त्या पुढचा अरुंद बोळ संपूर्ण अंधारात असायचा. शोध घ्यायला आलेली सगळीच मुलं आरडाओरडा करीत येत नसत. काही चोर पावलांनी, दबकत, अजिबात आवाज न करता येत. कधी पावलांची खसखस, कधी दबका श्वास कानावर येई. मग अंधारातून एकदम हात चाचपत पुढे यायचा. शेवटच्या क्षणापर्यंत खात्री नसायची की हा खेळगडीच आहे का आणखी कोण आहे. फार वाईट अवस्था. पण त्याला स्वतःला शोधायला जायची वेळ आली की अवस्था याहून वाईट व्हायची. काहींना माहीत होतं की तो अंधाराला भितो. तो बोळातून जिन्यात आला की वर लपलेला गुर्र गुर्र असा आवाज करी, नाहीतर तोंडातून फिसकारल्यासारखा असा आवाज काढी. वर जाऊन अंगाला हात लावण्याखेरीज गडी आऊट व्हायचा नाही. तेव्हा वर जायला हवं. पण तर खेळातला गडीच होता का आणखी काही होतं? तेल्याच्या माडीचं बंददार आतून उघडलं असलं तर? तो अंधारात हात पुढे पुढे करीत वर गेला आणि दारातून बाहेर आलेल्याने त्याचा हातच घट्ट धरला म्हणजे तोंडात जीव गोळा होऊन यायचा. पण वर आणि पुढे तर जावंच लागायचं. मधल्या रिकाम्या बखाळीत एक पिंपळाचा पार होता. त्याच्या मागे जुन्या पडक्या दगडांची रास होती. तिथं ही लपण्याची आणि शोधायची तशीच एक घाणेरडी जागा होती. नाहीतर रामाच्या देवळामागे अशीच 2-3 वेडी वाकडी वाढलेली झाडं होती. देवळातला देव कितीही जवळ असला तरी सदाशिवची भीती कधीही तीळ मात्र कमी झाली नाही. त्यांच्या गल्लीच्या तोंडाशी भैयाची कोळशाची वखार होती. भैयाच्या अंगावर सतत
निळ्या डेनिमचा अर्धा भायांचा डगला आणि त्याच रंगाची पाटलोण असायची. दिवसभर कोळशांच्या काळ्या धुरीत वावरून त्याचा आधीचा कळकट रंग आणखीच काळा झालेला असे. गावापासून हजारो मैलांवर एकट्याने राहणाऱ्या भैयाचं आयुष्य कसं असेल? त्याच्या डोळ्यात ही लाली कसली? बोलताना कधी कधी त्याचा आवाज असा रेकल्यासारखा अडखळता का येतो? त्याच्या श्वासाला आंबट कडवट दर्प असा का येतो? तो रात्रीचा गायब कुठे होतो? पोरांना हे प्रश्न कधीच पडले नाहीत, किंवा त्यात काही प्रश्न आहेत हेच त्यांच्या पलीकडचं होतं. दुकानाच्या फळीवर बिडी ओढताना भैया दिसला रे दिसला की पोरं त्याच्या भोवती गोळा होत. भैया गोष्ट, भैया गोष्ट, गोष्ट, ती गलका करीत. आणि लहान असली तर भैया त्यांना गोष्टी सांगत असे. म्युनिसिपाल्टीच्या दिव्याचा पिवळसर प्रकाश, भैयाची मधूनच फुलणारी बिडीची लाल ठिणगी, बाकी सर्वत्र रात्रीची शांतता. अशा वेळी भैयाच्या गोष्टी विलक्षण खऱ्या वाटत. त्याच्या गोष्टी राजा राणीच्या, राजपुत्र राजकन्यांच्या, जादूगाराच्या, सद्गुणी परोपकारी माणसांच्या, प्रेमळ ममताळू स्त्रियांच्या कधीही नसत. त्याच्या गोष्टी सुखांत कधीही नसत. खरं तर तशा पानसट गोष्टी मुलांना कधीच फारशा आवडलेल्या नाहीत. भैयाचं मराठी तोडकं मोडकं होतं, पण त्याच्या गोष्टीतली माणसं हाडामासांची, या नाही तर पलीकडच्या गल्लीत राहणारी, कधीही भेटतील अशी वाटत. आणि लांबून दिसली तर त्यांच्यापासून दूर पळून जावं अशी असत. भैयापाशी गोष्टींचा खजिना होता, पण त्या साऱ्या गोष्टी काळजातल्या काळ्या कपारीतून काढल्यासारख्या वाटत. त्यांच्यावर दुःखाची, शोकाची, भीतीची काळी झाकोळ आलेली असे. रस्त्यावर पोरं मांड्या ठोकून बसलेली असायची, पण भैयाची गोष्ट रंगत चालली की ते सरकत सरकत एकमेकांना बिलगून बसत. आसपास पसरलेला निशब्द काळोख भैयाच्या गोष्टींनी आणखी गडद होई, आणखी घुसमटून टाकतोसा वाटे. भैया, विहिरीची गोष्ट सांग ना, विहिरीची गोष्ट, विहिरीची गोष्ट. त्यातल्या त्यात जरा जाणती पूर्वी एक दोनदा येऊन गेलेली पोरं म्हणत. विहिरीची? पण तुम्हाला डर लागेल ना. नाही नाही, विहिरीची गोष्ट सांग. बहुत अच्छा, तो सुनो. काही विहिरीत बुडवे राहतात. दगड सुरुंगाने फोडतात ना तेव्हा येत असतील. खालच्या खोलवरचा झरा फुटला की येत असतील. येतात आणि विहिरीत राहतात. एवढं कर. पाण्याखाली कपारीत राहतात. उन्हाळ्यात पाणी खाली गेलं की पाण्याबरोबर खाली खाली जातात. विहिरीत पाणबुडे उतरतात ना, त्यांना माहीत असतं आता कुणी विहिरीत उडी टाकून जीव दिला की ते वर येतच नाहीत. का माहितीये का? हे कपारीतले बुडवे उनको मालूम रहता ना, वो उनको धरून ठेवतात. कपारीतून खेचून काढायला काय त्रास पडतो त्या पाणबुड्यांना माहीत असतं. पोरांनो, तुम्हाला मालूम आहे क्या? रात्री 12ला विहिरीचं पाणी का काढत नाहीत ते? कारण मध्यरात्री हे बुडवे त्यांच्या कपारीतून बाहेर आणि वर पाण्यावर येऊन तरंगत असतात. त्यांच्यातलाच एखादा बादलीत बसून वर यायचा ना. अंधारात काही दिसत नाही, बादली वर येते. बादली धरायला वाकून हात पुढे केला की धरलाच त्या बुडव्याने हात. बेडकांच्या पंजासारखा वो बुळबुळीत ओले हिरवट पंजे. पोरं एव्हाना एकमेकांना खेटून बसलेली असतात. सध्या घरी जा. दादाने कितीही खेकसून सांगितलं तरी सदाशिव हलायचा नाही. भैयाची गोष्ट ऐकायची उत्सुकता तर असायची, मनात विलक्षण भीतीही असायची. आणि मुख्य म्हणजे आता सगळी पोरं इथे जमल्यावर रिकाम्या रस्त्यावरून एकट्याने घरापर्यंत जायची हिंमतही व्हायची नाही. तो तसाच अंग मुडपून दाटी वाटीत बसून राही. भैया गोष्ट, भैया गोष्ट, 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 पोरं गिल्ला करत होती. बहुत अच्छा, आज एकदम नवी गोष्ट, भैया म्हणाला. आपल्या नदीवर आता वो न्यू पूल बांधतायत ना. आमच्या गावापाशी यापेक्षा एक खूप मोठी नदी होती. तिच्यावर खूप मोठा पूल बांधणार होते. जमिनीत केवढाले मोठाले खड्डे घातले होते.
दगडात काटणारे पाथरवट किती दिवस दगडांची ठकठक ठकठक करीत घडवत होते. वाळूचे डोंगरचे डोंगर रचले होते ना. दोन्ही बाजूच्या उंच उंच भीती उभ्या राहिल्या. उन्हाळ्यात नदीचं पाणी अगदी कमी झालं तेव्हा त्यांनी मधलं काम सुरू केलं. 3ऱ्या बुरुजापर्यंत काम आलं आणि तिथं आडलं. बुरुजाची भिंतच काय उभी राहीना. मोठे मोठे साहेब आले. नाकाशे पुन्हा तपासून पाहिले. 2 वेळा भिंत खचली. एकदा तर मुकादम मरता मरता वाचला ना. मुकादम काय शिकला सवरलेला माणूस नाही, गावाकडचा साधा माणूस. तसा तगडा, पण तिथं खाली खड्ड्यात काम करायला गडी बिचकायला लागला. त्याला माहित होतं बुक वाचलेले शिकले सवरलेले साहेब त्याचं ऐकणार नाहीत. तो आपला उठला. गावातला देव ऋषी गाठला. पुलाची भिंत ढासळती आहे हे गावात सर्वांना समजलं होतं. बिगारी माणसं घाबरली होती, कारण शेवटी प्रत्यक्ष काम त्यांनाच करायचं होतं ना. दगडाची वाळूची रास गडगडत खाली आली तर माती गाळात गाडले जाणार होते ते बिगारीच. जीवाची भीती कोणाला नाही. त्यांच्यातल्या बोलण्यावरूनही मुकादमाला ती देवऋषाकडे जायची कल्पना सुचली असेल. तो गेला एवढंच. देवऋषी रात्रीचा त्याच्याबरोबर पुलाच्या जागेवर आला. त्याला काय काय पाहायचं होतं ते त्यानं पाहिलं. काळे तीळ उडीत टाकले, लिंबू कापून कुठं कुठं ठेवले. काळ्या कापडाची बाहुली इथं तिथं ठेवून पाहिली. डोळे मिटून चारी बाजूंना वळून पाहिलं. मग मुकादमाला हातानंच खून करून लांबवर बोलावून घेतला आणि त्याच्या कानात एकदम हलके हालूच म्हणाला, मुकादम, इथे तुम्ही खणाखणी केली तेव्हा जमिनीखालचं काहीतरी फार वाईट जागवलंय हा. वर्षांपूर्वी त्याला कोणीतरी जबरदस्त माणसाने बांधून कोंडून घातलं होतं. ते आता दगड फुटताच मोकळं झालंय. तेच तुमच्या भिंती जागेवर राहू देत नाहीये आणि त्याची भूक शांत झाल्याखेरीज तुमची भिंत उभी राहायचीच नाही. पुढे सांगा की, मुकादम म्हणाला. कसली भूक? इकडे तिकडे पाहत मुकादमाच्या कानात देव ऋषी फिसकारला. रक्ताची भूक, मानवी रक्ताची भूक. त्याला नरबळी हवाय. त्याखेरीज ते शांत व्हायचं नाही. मुकादम बिचारा साधा माणूस, असल्या गोष्टी त्यानं कधी ऐकल्या पण नव्हत्या. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच देवऋषी म्हणाले, मुकादम, सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त पैशांची सोय करा. बाकी सगळं मी पाहतो. आधी देवऋषी 1000 रुपये मागत होता, पण शेवटी कमी कमी करत तो 250 रुपयात सर्व करायला तयार झाला. मुकादम त्याला पुन्हा पुन्हा म्हणत होता, आपला यात काही भाग नाही बरं का. बंदोबस्त करायला तुम्ही रक्कम मागता ती मी देणार. तुम्ही काय करणार, कसं करणार, केव्हा करणार, आपल्याला काहीही माहिती नाही. समजलं ना? सगळं काही समजलं. तुम्ही बिनधास्त राहा. तुमच्या कानावर सुद्धा काही येणार नाही. तो देवऋषी म्हणाला. हे काय त्याची पहिलीच टाईम होती का? सध्या पुलाचं काम बंदच आहे ना? ठीक आहे. 2-3 दिवस संध्याकाळचे तिकडे कोणी फिरकणार नाही एवढं आपण पहा, म्हणजे झालं. दुसऱ्या सकाळी लवकर उजेडायच्या आतच देवऋषी कामाच्या जागेवर आला. भराव भरायचा होता. अशा कितीतरी बहुत जागा होत्या. त्यातली एकतर लहानशी खोलीसारखी होती. एका बाजूची 1.5 फूट जागाच तेवढी रिकामी होती बघा. दुपारी तो परत आला. त्याने आतल्या जागेत आपला लाकडी पाट, पंत्या, मातीचे मुखवटे, गुलालाची चौकट, लाल फुलांच्या माळा सगळं मांडलं. संध्याकाळचा तो गावच्या वेशीपाशी थांबला होता. गावात भीक मागून जगणारी, जागा मिळेल तिथं झोपणारी, 4-5-6 पोरांचा उघड्यावर संसार करणारी कितीतरी कुटुंब होती. बाप दारुडे, बायका धंदे करणाऱ्या, पोरं चोरामाऱ्या करणारी, अन्नाच्या तुकडे केली एकमेकांचे गळे धरणारी. 4 वर्षांचं पोर पायदळी तुडवलं गेलं नाही तर, दिवसाकाठी 2 घास खायला मिळाले तरच जगणार. आणि नाही जगलं, उद्या दिसलं नाही तर वाईट वाटायला, रडायला होतं तरी कोण? जरा बऱ्या कपड्यातला माणूस दिसला की त्याच्या मग, दादा गरीबाला घास द्या हो,
दादा, गरिबाला घास द्या, पैसे द्या हो. असं करत ही पुरे दिवसभर वनवन वनवन हिंडत असायची. देवलाच्या पायऱ्यांवरून तर त्यांची काय गर्दी. देवऋषी पायऱ्या उतरायला लागला तशी 5-7 पोरं त्याच्या मागे, दादा द्या हो काहीतरी, असं करायला लागली. एकेकाच्या हातावर एक एक पेढा ठेवत त्याने सर्वांना वाटेला लावला. 4-4.25 साल का एक बुटकाचा पोरगा सोडून तो त्याच्या मागं, दाद्या द्या हो मला, असं करीत लागला होता. हाम रस्ता सोडून एका अंधारलेल्या गल्लीत वळता वळता देवऋषानं पोराच्या हातात पेढा ठेवला. गल्लीचे दार के इधरही उभा राहत देवऋषी खेकसला. आता पळ पाहू. पोराने तोंडात पेढ्याचा तोबरा कोंबला. त्याला गल्लीतून पळत जावं लागलं. जेमतेम 20 पावलं टाकली नाहीत तर पोरग गिरक्या खात खात भिंतीपाशी आयसा कोलमडून पड गया ना. रात्रीत काय झालं पाहिलं कोण होतं? समजा तो देवऋषी हातात एक लहानसं कापडात बांधलेलं बंडल घेऊन पुलाच्या कामाकडे गेला. कोण देखणार? समजा रात्री त्या लहानशा खोलीसारख्या खळग्यात पंती पेटली. किसको दिखेगा? समजा रात्री खड्ड्यात दगडमाती पडल्याचा आवाज झाला. समजा त्यातच एखाद्या लहानशा पोराची किंचाळी आली. तिथं कोण ऐकायला येणार आहे? सुट्टी संपली. पुलाच्या कामाला सुरुवात झाली. भिंत व्यवस्थित उभी राहिली. एका रात्री केव्हा तरी मुकादमानं देवऋषाकडे पाहिलं. माननच देवऋषी म्हणला, हो, घामेजलेल्या ओल्या घड्या घातलेल्या नोटा इस हात से उस हात में गया. बस, कंत्राटदार गेले, बिगारी गेले, मुकादमाही गेला. पूल तयार झाला. गाड्या माणसं जायला लागली. परक्या माणसामागे जाऊ नका, अनोळखी इस्माने काही खायला दिलं तर खाऊ नका, असे नीतीपाठाचे धडे द्यायला भैया शाळेतला मास्तर थोडाच होता. पोरं उठली, एकमेकांना बिलगत आपापल्या घरी पांगली. 1-2 दिवसांनी संध्याकाळी आई सदाशिवला म्हणाली, सदा चल, मामीकडे सत्यनारायणाची पूजा आहे. तेव्हा त्याचा लहानसा चेहरा एकदम गोरामोरा आणि रडवेला का झाला. पेटलेल्या समयांकडे, चौरंगावरच्या देवाच्या तुळशी, फुलं, हार याखाली झाकलेल्या मूर्तीकडे तो असा कावराबावरा होऊन का पाहत होता. प्रसाद हातात घेऊन कितीतरी वेळ तो हातातल्या प्रसादाकडे भ्यायल्यासारखा का पाहत होता. ते त्या बिचाऱ्या माऊलीला कधी कळलंच नाही. ही होती आपली आजची कथा, पूजा. खरोखरच आपल्याला ही लहानपणी सांगितलं जायचं की अनोळख्या व्यक्तींकडून काहीही खाऊ घ्यायचं नाही, कुठलीही भेटवस्तू घ्यायची नाही. आणि का, याचं कारण स्पष्ट आहेच. लहानपणी घडलेल्या या छोट्या प्रसंगांच्या किंवा ऐकलेल्या कथांचा आपल्या मनावर किती मोठा परिणाम होतो, हो की नाही? तुम्हालाही असं काही आठवत असेल, तुमच्यासोबत असं काही घडलं असेल तर मला नक्की सांगा. आणि अर्थातच यात उल्लेख केलेला नरबळीचा जो काही प्रकार आहे तो विलक्षण क्लेशकारक आहे. अशा कथा काल्पनिक आहेत असंही म्हणू शकत नाही, कारण अजूनही या गोष्टी घडतातच आहेत. अत्यंत दुर्दैवी आहे, पण सत्य आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली आणि तुम्हाला वाचन कसं वाटलं हे मला नक्की कळवा. आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.